अनेकदा असे होतं की लोक राहतात खरे एकत्र पण ते एकत्र नसतात. काय वाटतंय तुला? वाटतंय आम्ही गोड कपल? मला तुम्ही कपलच नाही वाटत. त्यात मला वाईट वागवण्यात आलं खूप सतत. सो मी अजूनही त्या टीम मध्ये घुसण्याचा प्रयत्नच करते आहे. ते 20 वर्ष जुने मित्र आहेत. त्या 20 वर्षाच्या मैत्रीत माझी आणि अमेयाची असलेली एक 14 वर्ष जुनी मैत्री तो विसरला. सिद्ध्याबरोबर मी काम केलंय ते सिद्ध्या विसरला. आणि त्यांची एक टीम आहे, मी त्यात घुसखोर आहे. गावाकडे गेल्यानंतर माहिती असलेलाच माणूस नव्याने भेटला आम्हाला, तो म्हणजे हेमंत डोमे. आणि राजकारण महाराष्ट्राचं आपल्याला काय शिकवतं की युती असेल तर ती आपण फोडून नवीन युती तयार करूया. हॅलो, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा एकदा नवीन कलाकारांना भेटण्यासाठी आलोय आणि कारण आहे, अर्थातच निमित्त आहे फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने या फर्स्ट क्लास टीम सोबत छान गप्पा मारणार आहोत. हॅलो, नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हो, आपण गप्पांना सुरुवात करतोय, पण त्याआधी सांगा, जिम्मामध्ये तुम्ही दोघंही होतात, नवीन मेंबरची सुरुवात झाली तुमच्यासोबत बॉन्डिंग करायला. तसा तर भेटलाच होता अमेय तुमच्या दोघांना पण चित्रपटामध्ये एक ग्रुप असतो ना, कधी कधी होतो. तर या दोघांच्या ग्रुपमध्ये तिसऱ्याला ऍड केल्यानंतर काही असं जाणवलंय का दोघात तिसरा आता सगळं विसरावाला असं काहीतरी असतं ना? गुड क्वेश्चन. मी देऊ का उत्तर ह्याचं? म्हणजे मला जे वाटतंय ते मी देऊ. येस प्लीज. असं मला वाटलं होतं, अशी मला आशा होती की असं होईल की मी आणि सिद्धू एक टीम असू आणि मग अमेयाला कसं आम्ही वेलकम करू वगैरे की असं. पण तसं झालं नाही. अनफॉर्च्युनेटली झालं असं की त्यांची एक टीम पहिल्यापासूनच होती, एक 20 वर्षापासून. त्यात मला वाईट वागवण्यात आलं खूप सतत. सो मी अजूनही त्या टीम मध्ये घुसण्याचा प्रयत्नच करते आहे. ते 20 वर्ष जुने मित्र आहेत. त्या 20 वर्षाच्या मैत्रीत माझी आणि अमेयाची असलेली एक 14 वर्ष जुनी मैत्री तो विसरला. सिद्ध्याबरोबर मी काम केलंय ते सिद्ध्या विसरला. आणि त्यांची एक टीम आहे, मी त्यात घुसखोर आहे. काउंटर प्लीज. काउंटर काय असणार आहे? काउंटर. यावर मला असं सांगायला आवडेल की तू जसं म्हणतेस तसं सुरुवातीला आम्ही रीडिंग्स वगैरे केले, रिहर्सल्स वगैरे केल्या. त्यावर ह्या दोघांनी असं हे केलं होता की आमची एक टीम आहे, तू आमच्यात नाहीयेस, असं मला डायरेक्टली बोलले होते दोघं. पण मी म्हणलं की आता याचा बदला आपण घेतला पाहिजे. आणि राजकारण महाराष्ट्राचं आपल्याला काय शिकवतं की युती असेल तर ती आपण फोडून नवीन युती तयार करूया. हे महाराष्ट्रातल्या राजकारणात मी शिकलो आणि तशी मी ह्यांची जोडी फोडली आणि मी आणि सिद्धार्थ एकत्र आलो. पण झालं काय, मी आणि सिद्धार्थ वर्सेस क्षिती असं झालं. त्यात हरीश दुधाडे नावाचा एक नट आहे, तर तो क्षितीच्या नवऱ्याचा रोल करतो, म्हणजे आमच्या दाजीचा. तर हरीशची आणि माझी रूम शेजारी होती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी ही युती फोडली, त्यांनी माझ्याबरोबर युती केली आणि ती सिद्धार्थला कळली. तर सिद्धार्थ झाला नाराज. मग रोज शूटिंग संपल्यावर तो माझी आणि हरीशची युती फोडायचा प्रयत्न करायचा आणि तो सक्सेसफुल झाला. कारण हरीश तसा छोटा पक्ष आहे म्हणजे या सगळ्या ह्याच्यात. तर तो हरीश लगेच तिथं गेला, असं झालं. त्यामुळे इव्हेंच्युअली झालं असं की 4 वेगवेगळे पक्ष होते आणि सिनेमाची ही जी निवडणूक आहे, जी फर्स्ट क्लास निवडणूक आहे, ती जिंकण्यासाठी युतीची चुरस सुरू झाली आणि आजपर्यंत ती सॉल्व्ह झालेली नाहीये. पण तुम्हाला माहितीये का, या चित्रपटामध्ये आपल्याकडे स्वीट कपल सुद्धा आहे जे ओरिजिनल लाईफ मध्ये आहेत. आता तुमच्या दोघांची, सरांची आणि तुमची जोडी तर आहेच आहे, पण मिताली आणि सिद्धार्थची जोडी काय कुठलं कपल? मॅम स्वीट कपल. माझं नाही, तू आणि मिताली स्वीट कपल म्हणते. कारण म्हणजे इंस्टाग्रामवर तर आम्हाला खूप स्वीट, म्हणजे गोड खाऊ कपल आहे असं म्हणायचं असेल. गोड असं कपल दिसतच आम्हाला. पण मला एक सांगा, सेट वरती कसं आहे त्यांची? आम्हाला नाही दिसत आहे ते गोड अजून. आम्हाला गोड खाताना दिसतात ते दोघंही. मिताली फार गोड आहे. गोड कपल असं काही मला अजून काही आम्हाला तरी दिसलं नाही, मला तरी. मीच काय सांगू? काय वाटतंय तुला? वाटतंय आम्ही गोड कपल? मला तुम्ही कपलच नाही वाटत. हा इंटरव्ह्यू मिताली नक्की ऐकणार आहे. तुला माहितीये मिताली आणि क्षिती या इंडिव्हिज्युअल लेवलवर आपापल्या नवऱ्यांना रागवत असतातच, त्यांना लाईनीवर आणतातच. त्यात त्यांनी आता माझ्या बायको बरोबर पण मैत्री केली आहे. ते सगळं असं सगळे आपापल्या नवऱ्यांना कसं लाईनीवर आणण्याच्या त्या सगळ्या प्रयत्नात स्वीट
तर नाहीच आहे, कोणी कपलही उरतील का नाही माहिती नाही आता. म्हणजे आता एकत्र यावंच लागतंय, हे जे आम्ही प्रेक्षकांना आवाहन करतोय ते आता आमच्या बायकोला करावं लागेल की काय, असं मला वाटायला लागलं. आता नारायणगाव मध्ये तुमचं शूटिंग झालं होतं. एकंदरीत सगळेजण कामानिमित्त मुंबईला असतात, इकडे तिकडे असतात, गावामध्ये शूटिंग होत असतं, त्यावेळेस आजूबाजूला नवीन नवीन लोक पण भेटतात. तर मला एक सांग, असं कोणीतरी भेटलं का तुला तिथे गावाकडचे मेंबर्स, की ते खूप आपुलकीने म्हणाले किंवा भेटून भारी वाटलं, किंवा तुमच्या दोघांच्याही बाबतीत असं काही झालंय का? मी तुला उलट सांगतो की गावाकडे गेल्यानंतर माहिती असलेलाच माणूस नव्याने भेटला आम्हाला, तो म्हणजे हेमंत ढोमे. कारण हेमंत ढोमे हा शहरामध्ये पूर्णपणे वेगळा आहे आणि गावाकडे गेल्यानंतर त्याचा टोनच बदलतो. म्हणजे असं काय शहरात बोलायचं असेल तर काय म्हणजे सिद्धू चहाला येतोयस का रे माझ्याकडे वगैरे हे तो बोलेल, पण गावी गेल्यानंतर त्याचा जो टोन बदलाय, येतं काय चहाला येतं का माझ्याकडे वगैरे, असं ते काहीतरी वेगळंच बोलायला लागतं. आणि हे तिला तर म्हणजे प्रॉपर माहितीये. तर एक हेमंत, आम्ही खरं तर अख्खं शूटिंग हेमंतच्या चष्म्यातनं पाहिलेलं आहे. तो त्याच्या गावाकडे, तो तिथे वाढलेला आहे, त्याच्या खूप लाखो आठवणी आहेत तिथे. तर तो गावाकडे कसं बघतो, तो त्याच्या शेतीकडे कसं बघतो आणि गावातल्या नात्यांकडे तो कसं बघतो, क्या बात आहे. एक म्हणजे भावंडांच्या नात्यांकडे तो कसं बघतो. कारण म्हणजे ते नातं जरी एकच असलं भाऊ बहिणीचं, तरी कधी कधी ते शहरात वेगळं असतं, कधी गावात वेगळं असतं. तर ते गावातलं नातं आम्हाला त्याच्यामुळे बघायला मिळालं. आणि म्हणजे मला नाही वाटत जर का हेमंत याचा दिग्दर्शक नसता तर मला नाही वाटत की तितक्या एकत्रितपणे आम्ही हा सिनेमा करू शकलो असतो. म्हणजे त्याच्यामुळे खरं तर त्याच्यामुळे इनडिरेक्टली आम्ही खूप जास्त जवळ आलो. क्या बात आहे. आताच एवढं गोड गोड बोलताय सरांबद्दल, मगाशी एवढं खेचाखेची चालली होती तुमची, म्हणजे नक्की कोणतं रूप मी पाहायचं तुमचं, की एकदम छान पण बोलणार, नंतर एकमेकांची मस्करी पण करणार, म्हणजे हे बॉन्डिंग जे आहे ते नेमकं बॉन्डिंग काय आहे? मस्करी ही डिझर्व्ह, त्याची खेचणं, त्याची मस्करी करणं, त्याची नक्कल करणं ही डिझर्व्ह इट. कारण म्हणजे जर का असं वाटत असेल की आम्हीच एक मस्करी करतो आणि चेष्टा करतो, तो जर का त्या लेवलला आला तर तो कोणालाही सोडत नाही. त्यामुळे ऑलरेडी आमचे गार्ड जप असतात सतत त्याच्या विरुद्ध. आणि हे म्हणजे हिच्या समोर फक्त ते बिचार होऊन जातं, मग त्याची बाजू घ्यावी लागते आम्हाला, नाही का? येस. आणि आपला जो चित्रपट आहे तो संपूर्ण फॅमिली रिलेटेड सुद्धा आहे, कारण एकत्र कुटुंब पद्धती आजकाल कुठेतरी संपत चालली आहे. तर तिघांना पण एक सेम क्वेश्चन आहे, कारण शेवटचे 2च प्रश्न राहिलेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचं काय मत आहे, एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे का? कारण हम दो हमारा एक असं आजकालची बोलण्याची भाषा पण आहे. तर तुम्हाला काय वाटतं की अजून पण एकत्र राहावं असं वाटतं कधी कधी, किंवा असायला पाहिजे सगळे एकत्र? मी जॉईंट फॅमिलीमध्येच वाढलेलो आहे. 68 लोकांच्या जॉईंट फॅमिलीत माझा जन्म झाला. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगतोय, कारण या सिनेमा निमित्त मला माझ्या फॅमिलीची खूप किस्से आठवले, खूप आठवणी जाग्या झाल्या. तर हम दो हमारा एक हे आपल्या मुलांसंदर्भात असावं, पण हम दो हमारे सब असं आपल्या कुटुंबासंदर्भात असावं असं मला कायम वाटतं. लाखात एक वाक्य बोललाय. कसं आहे, एक नंबर. लाखात एक कलाकार एकटाच राहिलाय आता. ओह माय गॉड. मी मम म्हणीन ह्याला, तो म्हणाला त्याला खरंच, कारण मी एकुलती एक आहे. म्हणजे आई बाबा माझे म्हणाले हम दो हमारी एक, पण मला माझा परिवार खूप मोठा आहे. म्हणजे मला नातेवाईक खूप आहेत, आईकडचे स्पेशली खूप, मला मावस भावंड, मावस भावंड असं खूप आहे. आणि ते रिलेशन तुटता कामा नये. म्हणजे आपण हम दो हमारा एक असला तरी जे आपले नातेवाईक आहेत ना, किंवा आपली जी भावंड आहेत, चुलत, मावस, मामे भावंड, आपण थोडे थोडे त्यांच्यापासून लांब होत चाललोय की काय असं कधी कधी वाटतं. दरवेळेलाच नाही, पण काही वेळेला असं वाटतं की आपण खूप बिझी होत चाललोय आणि ते लहानपणी केलेली मजा आपण विसरतोय आता. तर तसं न करता अमेय म्हणाला तसा हम दो हमारा एक, चाहे हम दो हमारे सब, हे खरंच व्हायला पाहिजे.
आणि शेतीदी मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल ना इंस्टाग्रामच्या आपण कमेंट्स जर पाहिलं आणि एखादी रील असेल तर त्या कमेंट्स मध्ये असं असतं ना, एक्सपेक्टेशन्स वाढत जाणाऱ्या कमेंट्स आहेत. की एखादा कपल बद्दलचा व्हिडिओ असेल, अरे बापरे म्हणजे बरं झालं माझ्या आता एक्सपेक्टेशन वाढल्या, किंवा असं बरंचसं घडतंय आता सध्या. तुला काय वाटतं का एखादं रिलेशनशिप असेल किंवा पहिल्यावाला लग्नाची जी पद्धत होती किंवा प्रेमाची जी भावना आहे त्याच्यात आता थोडे थोडे बदल होत जातात आफ्टर मॅरेज सुद्धा, किंवा लग्न करताना सुद्धा मुलींना थोडंफार भीती वाटते की बाबा करावं की नाही, किंवा कसं बघायचं, किंवा मुलगा असाच पाहिजे किंवा हेच पाहिजे. त्या बाबतीत तू काय म्हणशील? नाही नाही, माझे नाही, कारण मी लिटरली पाहती ह्या सगळ्या आता तू खूप मोठा एक तर प्रश्न विचारलाय ज्याचं खूप मोठं उत्तर आहे, पण मी माझ्या बाबतीत झालेलं तुला सांगते. मला वाटतं लग्न करावं, कारण मी हे सगळं माझ्या एक्सपिरियन्स मधनं सांगते. लग्न करावं, लग्न अत्यंत सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला चांगला पार्टनर मिळणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं त्यांनी कसं असावं ह्यापेक्षा मी या रिलेशनशिप मध्ये कसं असावं हे आपल्याला जर कळलं, आपल्या डोक्यात फिक्स झालं तर पुढचा सगळा पेपर सोपा होतो. मला वाटतं आपण फार समोरच्याकडनं अपेक्षा करतो की त्यांनी असं असावं, त्यांनी हे करावं, पण हाऊ मच आर यू रेडी टू गिव्ह इन दॅट रिलेशनशिप ह्याच्याकडे जर आपण बघितलं तर मला वाटतं हे अर्धे प्रश्न ह्यांनी सुटतील, निदान माझे तरी सुटले. क्या बात आहे, एक नंबर. तुझे कुठपर्यंत आलेत प्रश्न? तू मला कुठल्या प्रश्नाकडे नेतीयस? हे बघ, ते एकत्र कुटुंब पद्धती बाबतीत सांगायचं असेल तर माझं असं मत आहे की एकत्र राहण्यापेक्षा एकत्र असणं हे मला फार जास्त महत्वाचं वाटतं. अनेकदा असं होतं की लोक राहतात खरे एकत्र पण ते एकत्र नसतात. पण माझ्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे की भले आपण खूप लांब लांब राहत असू पण एका हाकेच्या अंतरावर आपण असणं हे फार गरजेचं आहे आपल्या माणसासाठी. मग त्याला काही का असेल, मग आनंदात सुद्धा एकत्र येणं, दुःखात सुद्धा एकत्र येणं, अडी अडचणीला एकत्र येणं. सो कुठलंही नातं हे कधी फोर्स्ड नसावं, कुणावरही लादलेलं नसावं की नाही तू माझ्याबरोबर आपण एकत्रच राहायचं, असं नाही होऊ शकत. इच्छा असेल त्या दोघांची, त्या दोन्ही पार्टीजची इच्छा असेल तर त्याहून चांगलं काहीच नाही. पण नसेल तर अनेकदा मी असंही पाहिलंय की लांब राहून ते नातं जास्त बहरलंय. बरोबर आहे. आणि ते जास्त घट्ट होत गेले, जास्त स्ट्रॉंग होत गेले, कारण एकमेकांची स्पेस सुद्धा मिळाली, इंडिव्हिज्युअलिटी जपता आली. सो एकत्र कुटुंब पद्धत असायला हवी का? हो, असायलाच हवी तेव्हा जेव्हा ती टिकवण्याची ताकद असेल त्या अख्ख्या कुटुंबामध्ये. आणि जर का तेवढी ताकद नसेल तर लांब राहून तो एकत्रितपणा जपला पाहिजे असं मला फार वाटतं. क्या बात आहे, किती स्पेसिफिक आणि करेक्ट आन्सर दिलाय. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. आपल्याकडे टाइम कमी होता म्हणून आपण इथेच थांबतोय. पण या जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आम्ही खूप वर्षांनी काही कलाकार एकत्र येऊन काम करतोय. मी आणि क्षितीने तर आम्ही केलेली आहेत कामं, पण मी बरोबर 20 वर्षांनी एकत्र येऊन काम करतोय. मी माझ्या बायको बरोबर भले 8 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत असू पण आम्ही पहिल्यांदा 8 वर्षांनी एकत्र येऊन काम करतोय. हेमंत आणि अमेय अनेक वर्षांनी एकत्र येऊन काम करतायत. क्षिती आणि अमेय अनेक वर्षांनी. सो आम्ही सगळे खूप एकत्र आलो आहोत एका खूप चांगल्या फॅमिलीला एक चांगला फॅमिली सिनेमा दाखवण्यासाठी. सो तुमची फॅमिली भले लांब लांब राहत असेल, माझी ही इच्छा आहे की तुम्ही सगळे एक दिवस एकत्र या, मस्त सकाळी नाश्ता करा कुठेतरी, दुपारी सिनेमा बघा आमचा, संध्याकाळी जेवायला जा आणि नाईट आउट करा. मी तुम्हाला ह्याची गॅरंटी देतो की हा अख्खा प्लॅन तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा असेल. सो 24 जानेवारीपासनं तुमच्या जवळच्या लांबच्या सगळीकडच्या सिनेमागृहांमध्ये फर्स्ट क्लास दाभाडे असणार आहे. तुम्ही तुमचे प्लॅन्स बनवा आणि फॅमिली बरोबर नुसते एन्जॉय मारा. येस, थँक्यू सो मच.